जय महाराष्ट्र सगळ्यांना. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामध्ये जी मुख्यमंत्री योजना दूत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर त्याच्या संदर्भात एक माहिती सांगणार आहे मी. ती माहिती अशी आहे, की या जी योजना दूत योजना आहे याची तारीख अजून वाढवण्यात येणार आहे. त्याचं कारण काय आहे या सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही लिंक कधी ओपन होईल याचीही तुम्हाला माहिती सांगेल. तर ही योजना तुम्हाला पहिल्याच सांगेल, की ही 6 महिन्यासाठी इंटर्नशिप असणार आहे ही. त्याच्यामध्ये 50,000 योजना दूत ऑल ओव्हर महाराष्ट्रात सिलेक्ट केले जातील. त्याच्यामध्ये त्यांना ₹10,000 मासिक पगार विद्यावेतन भेटणार आहे. आता यासाठी तुम्हाला काय करायला लागेल तर तुम्हाला पात्रता काय लागते 18 ते 35 गट तुमचं उमेदवार वय पाहिजे. त्याच्यानंतर कोणतीही पदवी चालेल तुम्हाला. त्याच्यानंतर कम्प्युटरचं नॉलेज लागणार आहे. तुमच्याकडे मोबाईल असणे आवश्यक असणार आहे आणि तुमच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला आवश्यक आहे आणि आधार कार्ड त्यासोबत बँक हे लिंक असले आवश्यक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला काम काय असणार आहे तर सरकारी लक्षात घ्या सरकारी कामकाजाचा अनुभव येणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या सरकारी सूचना असतील सरकारी सरकारी ज्या काही योजना असतील त्याची तुम्हाला माहिती द्यायला लागणार आहे. तर त्याच्या संदर्भात ही योजना आहे. म्हणजे तुम्ही सरकारी जी काही योजना असतील जसं की लाडकी बहीण असतील याची तुम्हाला माहिती जाऊन द्यायला लागते वेगवेगळ्या ठिकाणी. तर ही पहिली तर बघा 2 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 12 वाजेपर्यंत वाढवण्यात आली होती ही याची नोंदणी आणि आवेदन प्रक्रिया. आता जर बघितलं तर हे परत वाढवण्यात येणार. आता त्याचं कारण सांगेल मी लॉग इन केल्यानंतर ना तुम्हाला ते कारण कळेल. आता मी काय करतो की लॉग इन करून घेतो. लॉग इन ॲज अ यूथ करायला लागतं. त्याच्यानंतर मला इथं लॉग इन आणि पासवर्डने करायला लागेल मला. ते इथं माझा पासवर्ड ही ईमेल आय डी आहे. त्याच्यानंतर इथं पासवर्ड टाकून घेतो मी. आय एम नॉट अ रोबोट आणि त्याच्यानंतर लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर इथं प्रोफाईल दिसेल. त्याच्यानंतर इथं मॅचिंग जॉब येते आणि इथे ॲप्लिकेशन दिसणार आहे. आता जर तुम्ही बघितलं तर मी कारण का सांगत आहे कारण की इथं जर बघितलं तर बघा नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहेत लक्षात घ्या या अजून पण वॅकन्सीज काय इथे जर बघितलं तर या वॅकन्सीज अजूनही भरलेल्या नाही आहेत. तेवढ्याच्या तेवढ्याच वॅकन्सी काय केलं की इथं त्यांच्या अवेलेबल आहेत. म्हणजे खूप सारे विद्यार्थ्यांनी काय केलं की अप्लायच केलेलं नाहीये. खूप साऱ्या ठिकाणी ॲप्लिकेशनच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या भरलेल्या नाही आहेत. जशा तशा जेवढे ॲप्लिकेशन आहेत तशाचनुसारच ठेवलेल्या आहेत त्या. तर ते स्टेटस अजूनही चेंज झालेलं नाही. आता इथे तुम्ही जर बघा नॉर्मलीच बघा रुरल एरियामध्ये जर पाहिलं तुम्ही तर रुरल एरियामध्ये आता मी नागपूर मी फॉर्म भरताना केलं त्यामुळे मला नागपूरचं दाखवले. तर इथं मी काय केलं की एखादा हे करेल की कामठी करेल आणि ग्रामपंचायत कुठली तरी केली एखादी ग्रामपंचायत करेल सर्च करेल. तर इथे वॅकन्सी दाखवली बघा. ओके वॅकन्सी अपडेट होतात त्या. तर हे वॅकन्सी फुल झालेले नाही आहेत. लक्षात घ्या की फुल झालेले नाहीत खूप साऱ्या ठिकाणी. आता ही 17 वॅकन्सी अवेलेबल पहिलेचीच आहे ही दिलेली आहे ती. आता याच्यानंतर जे ॲप्लिकेशन केल्यानंतर जे वॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये 50% जसा जसा डेटा मी गोळा केलेला आहे याच्यामध्ये त्याच्यानुसार एवढं समजलेलं आहे की अर्ध्यापेक्षा जास्त ज्या हे आहेत त्यांनी काय केलं की ॲप्लिकेशन केलेलेच नाही आहेत. त्यामुळे खूप साऱ्या ठिकाणी वॅकन्सी आहे त्यामुळे ही जी आहे अजून एकदा लिंक ओपन होण्याचे चान्सेस आहेत. आता इथे बघा इथे अप्लाइड इथं स्टेटस जर तुम्ही बघितलं चेक केलं तर अजून अप्लाइड येतं. इथं काय होतं की काय काय विद्यार्थ्यांचं जिथं फुल झालेलं आहे त्यांचं काय केलेलं आहे की इथं काय करेल की तुम्हाला अप्रूव्ड म्हणून दाखवत सिलेक्टेड म्हणून इथं स्टेटस चेंज होतं ते विद्यार्थ्यांचं. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.